नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील संबंधित प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 61, विद्यार्थ्यांचे संपादन मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने रिकामी जागा ही कसोटी तयार केली असते। पर्याय हे प्रमाणक कसोटी, निकष संदर्भीय कसोटी, नैदानिक कसोटी, प्रावीण्य कसोटी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रमाणक कसोटी। प्रश्न क्रमांक 62, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवितो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? पर्याय आहे प्रभुत्व संपादन, सामाजिक निरीक्षणात्मक, ज्ञानात्मक अध्ययन, साधक अभिसंधान। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामाजिक निरीक्षणात्मक। प्रश्न क्रमांक 63, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले निकष आराखडा होय। खालील दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणती वैशिष्ट्ये असत्य आहे? पर्याय आहे हे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते। रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो। रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते। रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते। प्रश्न क्रमांक 64, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्पराशी असलेल्या संघटनांवर अवलंबून असते। कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते। हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? पर्याय आहे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती, गिलफोर्डची बहुआयामी उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती, स्पिअरमनची द्विघटक उपपत्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती। प्रश्न क्रमांक 65, शारीरिक दोषांमुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात। खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंद हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? पर्याय आहे गॅलेक्टोसिझिमिया, मँगोलिझियम, मायक्रोसिफली, हायड्रोसिफलस। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगोलिझम। प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? पर्याय आहे रबर मॅट, स्मृतिपाट्या, ॲबॅकस पट्टी, टेलर फ्रेम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टेलर फ्रेम। प्रश्न क्रमांक 67, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधनकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? पर्याय आहे उद्गमन विचार प्रक्रिया, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, संबोध साध्यता प्रतिमान। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्गमन विचार प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 68, दोन वस्तू अथवा अनुभवांच्या गुणधर्मातील सहधर्म संबंधित प्रस्थापित होतो। एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते। हा सहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? पर्याय आहे सान्निध्याचा नियम, सादृश्यतेचा नियम, प्राथमिकतेचा नियम, नवीनतेचा नियम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सान्निध्याचा नियम। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।